मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये रवी राणांनी एका कार्यक्रमामध्ये महिलांविषयी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात जी आहे ती मोठी खळबळ उडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। यांनी जे वक्तव्य केलं आहे हे महिलांचा खरोखर तर अपमानच केला आहे। त्यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे महिलांबद्दल आणि ते काय त्यांच्या घरचे पैसे देत नाही आहे, हा जनतेचा पैसा आहे, हा जनतेलाच मिळणार आहे। त्यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे। आम्ही त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो। त्यांनी तर पहिले तर महिलांना असं सांगितलं की आम्ही 1,500 रुपये महिन्याचे देऊ आणि नंतर ते तर काही असं आहे नाही की नेहमीसाठीच ते देणार आहेत म्हणून ते फक्त सांगायच्या गोष्टी की आम्हाला मत देण्यासाठी त्यांच्याकडे ओढण्यासाठी त्यांनी असं सांगितलं। सर्वप्रथम तर ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये चालू केली आहे हीच मुळीच चुकीची आहे। कारण लोकसभा संपल्यानंतर लाडकी बहीण सुरू केली विधानसभेसाठी सुरू केली याच्यासाठी की बहिणी म्हणजे एक कुटुंब एका स्त्रीवर चालतं आणि स्त्री जर तिला जर कुठली आमिष दाखवली 1500 रुपयाची 1000 रुपयाची किंवा अजून काही तर ती कुटुंबाला सांगेल की ह्या अनुषंगाने आपल्याला ह्या पक्षाला मदत करायची कारण सरकार यांचं आहे तर आम्हाला 1500 रुपये मिळते आहेत आपल्या संसाराला आपल्याला हे होतं। जर आम्हाला आशीर्वाद दिले तर आम्ही त्याचे 3000 करू नाहीतर आम्ही हे पण 1500 परत करू असं त्यांचं वक्तव्य आहे। अतिशय निंदास्पद म्हणजे महिलांना सळसळत्या रक्ताच्या जिवंत हृदयाच्या शाबूत डोक्यांच्या महिला आहेत, त्या शाबूत विचार करतील आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये त्या आपली जागा नक्कीच भावाला दाखवून देतील। कॅमेरा पर्सन सागरसह छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।